आज रेल्वे संघर्ष समिती आज या ठिकाणी एकत्र आली, त्याबद्दल मी सर्व आदरणीय व्यासपीठ आणि संघर्ष समितीच्या सर्व सदस्याचं अभिनंदन करतो। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेचे लोक आज हजर झाले, आज पुन्हा एकदा नवीन मशाल पेटल्यासारखे जागृत झाले म्हणून सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो। कारण की मला स्वतःच वाटलं नाही दादा एवढ्या मोठ्या पद्धतीने यशस्वी सभा होईल। अभिनंदन करावं वाटतं मला प्रदीप दादाचं, ज्यानं पर्सनली प्रत्येकाला फोन केले, मेसेज केले, प्रत्येकाला बाधित शेतकऱ्यांच्याकडे दुःख मोठं म्हणजे दुमत नाही, पण त्यांनी स्वतःही बाधित असल्याचं मनावर घेतलं आणि हे कुठेतरी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। मित्रो, आज आपण या ठिकाणी आलो ते निव्वळ शेतकरीच बाधित व्हायले किंवा शेतकऱ्यांचं दुःख आहे हा भ्रम सर्वप्रथम दूर। कारण जरी जमीन त्यांची जात असेल, त्यांचा संसारावर गाडा फिरत असेल, ते आज बाधित असतील, हे जरी तेवढं सत्य असेल तर दुसरं सत्य हे आहे की आपलंही शहर त्याच पद्धतीने बकार होत चाललंय आणि याची झळ आपल्याला उद्या लागणार आहे, हे तुम्ही वास्तव स्वीकारायला। म्हणून ते जरी लढत असतील तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहण्यापेक्षा दोन पाऊल पुढे आपलं राहणं हे आपलं कर्तव्य आहे, हे मी या ठिकाणी आणि सरकारला सांगू इच्छितो की बाबा तुम्ही आमची संघर्ष समितीचे लोक आहेत, त्यांचा अनुभव सांगतोय ते म्हातारे झाले लढून लढून लढून, पण रेल्वेला काही तुमच्या पदरात घातलं नाही दादा, पण आज आपल्याला आणायसाठी लढायचं नाही, निदान आमच्या इथं बाहेर तरी नेऊ नका ह्याच्यासाठी लढायचंय, हे या ठिकाणी लढायचं। तुमचं आम्हाला दुसरं काही देऊ नका, पण ज्या परिस्थितीत आहे जसं काय असतं आमचं मडकं तोडकं झोपडं ते तरी मोडू नका। आज या 50 शेतकऱ्याच्या पिढ्याने पिढ्याच्या जगण्याच्या साधन संपत्तीवर तुम्ही गाडा फिरवून कुठला विकास करता? तुमचा तरी त्याच्यात काय फायदा? 50 शेतकऱ्याच्या त्यांच्या पुढच्या 10 पिढ्या त्या शेतीवर उपजीविका करून जगणारे आज शेतकरी आपल्या शेतीपासून वंचित होतील आणि त्यांना तुटपुंजा असा मोबदला म्हणून द्याल तुम्ही, तो किती दिवस पुरणार आहे दादा? आज आम्हाला दुसरा व्यवसाय माहित नाही, आमचे बापदादे 4 पिढ्यापासून शेती करतात, शेती एके शेती, त्याच्यातच नांगर, त्याच्यातच एकदा गेलं ते दुमार पेरतो आणि जपतो, आमच्या लेकराबाळाचं होतो, हेही साधन तुम्ही देसाल, आमचे 4 पैशाचे लालून देसाल, आमचे पोरं आमच्या हातात राहणार नाही, वाईट मार्गाने पैसा जाईल, पुढची पिढी भिकायला लागल। म्हणून माझी शासनाला विनंती आहे की असं कुठलंही चुकीचं पाऊल तुम्ही उचलू नका आणि त्यात तुमचाही काय फायदा आहे? जो प्रस्तावित रेल्वे चोडावा मरसूळ बायपास आहे तो अवघा या स्टेशन पासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि असं काय त्याच्यामध्ये बचायले? म्हणून आज शासनाला आपण लढायचे कसं, जसं दादाने सांगितलंय, दादा आम्ही शेतकऱ्याचे लेकरं, आज आपण या ठिकाणी कोणत्या विरोधात लढायसाठी आलो नाही, आज आपण फक्त हा लढा कसा द्यायचा त्याच्या नियोजनासाठी आपण। आमची आजी ज्यावेळेस ताक काढायची, मला बरेच जण माहीत असेल, मातीचं भांडं राहायचं का त्या रवीनं हलवून तर लोणी का, मग आमच्यासारखं लहान आम्ही कुतूहलाने पाहायचो आजी कशी हलवाली, किती निपुणतेने हलवाली, नाही थांबण्याचं नियम काय करायचं, माझी ताकद ऊर्जा माझ्या डोक्याच्या वरची होती, अनुभवच नव्हता ना, जायचं कसं 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 रवी हलवायची, मार्क तिकडं ताक तिकडं लोणी दुसरीकडं, उद्देश सफल व्हायचा। आजीचं आमच्या निपुणता होती, तिला कळलं तिला किती हळूच हलवावं, मातीचं गाडगही नाही फुटलं पाहिजे, ताकही नाही उडायला पाहिजे, लोणी तर हाताला लागलं पाहिजे। आंदोलन करायचं, आंदोलन यशस्वीच करायचं। मी तर म्हणतो तुम्ही इतक्या वर्षापासून झडत असाल, हा आता तुमचा शेवटचा लढा म्हणून तुम्ही लढा दादा, आणि सर्व युवक तुमच्या पाठीमागे राहू, पण अशा पद्धतीने लढा की आपला वाळू काय तुटलं पाहिजे, तेलही तुटलं नाही पाहिजे, कोणावर गुन्हे बी नको, कारण भविष्यात मी कालपर्यंत तुम्हालाच पाहिजे किती बेजार होता तुम्ही। 12 जणांची लाईन कोर्टात नेहमी कशातरी कामासाठी गेलो होतो, सर विचारपूस केली, दादा तुम्ही कसं काय? बाबा म्हणले आमच्या मागे इतके दिवसाचे गुन्हे हे एकत्रच येण्यात आज एकदा आले, म्हणले कस तरी विठ्ठल म्हणजे म्हातारे होत आले तर मग वेळेस तरी कॅरेक्टर क्लिअर करू। असं की लढत असताना मित्र आपण तर ठीक आहे, आपण जोश आहे, प्रत्येकाच्या अंगात जोश आहे असावा, पण 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, तरुणाचा जोश आणि ज्येष्ठांचा अनुभव, हे दोघंही एकत्र आले तर नक्कीच मशाल पेटायला तुमचं कार्य सिद्धीच आहे।
नुसतं जोशही काही कामाचा नाही, अनुभव लागतो. त्याच ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगतो की आपण सर्व पक्ष म्हणून या ठिकाणी एकत्र आलो. या ठिकाणी कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, आज इथं बसता असं तिकडं असं, पण ही सगळी ताकद एकत्र आणायची आणि त्या माध्यमातून आपल्याला सरकारकडे आणि सरकारच्या त्यामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक लोकांकडे आपल्या पूर्णेचं दुःख मांडलं पाहिजे आणि ते दुःख मांडण्याचे बरेच मार्ग आहेत. आंदोलन हा एकमेव मार्ग नाही. म्हणून मी या ठिकाणी जमलेल्या इथं सर्व अनुभवी लोकांना, सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो की आपापल्या लेटर हेडवर, आपापल्या लोकप्रतिनिधीला, आपापल्या पक्षाच्या प्रमुखाला तुम्ही आमच्या पूर्णेचं दुःख मांडावं आणि हे उद्यापासून सुरू करावं. आणि तुम्ही तुमच्या पत्रावर जी मागणी केली आपल्या बायपास बद्दल, बाधितेबद्दल कसं नुकसान आहे त्याची प्रत आपल्या समितीकडे दाखवा. हे महत्वाचं आहे. कारण सरकार काय म्हणते, तुमच्या कार्यकर्त्याची जबाब चालणारी सरकार आहे. सरकार काय वर गोळे हाणणार नाही. खालच्या माझ्या कार्यकर्त्याचं ज्या कामाला विरोध आहे त्या कामापासून जनता नाराज आहे. हे जर त्यांना पटलं तर नक्की तुमच्या कामाला यश येईल. लेटर हेडच्या माध्यमातून तुम्ही रेल्वे मंत्री असतील, PMO असेल, सगळ्यांना तुम्ही त्याची माहिती द्यावी की या कामामुळे आपला फायदा तर नाही, नुकसान निश्चित आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पक्षालाही धोका आहे. दुसरी गोष्ट, त्या 50 शेतकऱ्याचं दुःख हे तुम्ही तुमचं स्वतःचं जाणायचं. आणि मी दुसऱ्या एका वर्गाला एक आवाहन करू इच्छितो, आंदोलन करणार दादा प्रामुख्यानं शेतकरी आणि व्यापारी हे दोघंच जसं का पुढं किंवा दोघंच बाधित आहे असा बरेच जणांचा भ्रम आहे. पण तसं नाही. शेतकऱ्याचा आज शेती चालली, त्याचा संसाराचा, त्याच्या उपजीविकेचा एक साधन संपत्ती चालली, हे दुःख आहे. व्यापाऱ्याचं शहरातून बाहेर गेला, व्यापाऱ्याचा व्यापार कमी व्हायला दुसरं दुःख. पण मित्र, नोकरी वर्ग, पेशा करणारा वर्ग असेल, विद्यार्थी असतील, अप अँड डाऊन करणारे असतील, आज बरेच आपल्या इथून लोक जालना, परळी, हिंगोली, नांदेड अप अँड डाऊन करतात. सर आज तुम्हाला लालू द्यायला ते आम्ही फक्त मालगाड्या देऊ, पण भविष्यामध्ये तिथं स्टेशन होईल. उदाहरण घ्या, दिल्लीहून तुम्ही बसला, शहरात तुम्ही 12 वाजता तिथं गाडीत बसला, संध्याकाळचं 11-12 वाजता इथं स्टेशनला उतरला. आज आपल्या स्टेशनवर तुम्हाला घरी बोलला नाही बोलत एकटे जाऊ शकता. एकटी महिला आली तर आपण इतकं सफिशियंट असतो. मुंबईत माझी बहीण आली, माझी आई आली, स्टेशनला 12 वाजता उतरली तर घरी पोहोचू शकते. उद्या ही गाडी तुम्हाला महसूल सारख्या ठिकाणी सोडत तर तुम्हाला 200 नाही 300 रुपये घेऊन बी ऑटोला येणार नाही किंवा आमच्या दोघांना जाऊन तिथं जायची ताकद सुद्धा होणार नाही. कसं तिला पिकअप करून कसं त्या ठिकाणी तेवढ्याच्यातून घेऊन येऊ हे बी तेवढंच महत्वाचं आहे. कारण आज ज्या गाड्या आपल्या शहरात गेल्या त्याच्यातल्या 70% गाड्या ह्या बाहेरला बाहेर वळवल्या जातील. तुम्हाला तिथंच पिकअप केल्या जाईल आणि किंवा तिथंच सोडल्या जाईल. म्हणून हे प्रत्येकाचं दुःख आहे. आणि शेतकरी असेल, शिक्षक असेल, नोकरपेशा वर्ग असेल, व्यापारी असेल, सगळ्यांनी आपल्या भविष्यावर येणारी कुऱ्हाड कोसळणारीच आहे, त्याचं भान ठेवावं आणि या संघर्ष समितीमध्ये एकत्र यावून आपला हा लढा तीव्र करावा. ज्येष्ठ लोक जशा पद्धतीने सांगतील त्याप्रमाणे आपला खालीचा वाटा उचलावा. कुठेही याच्यातला श्रेयवाद नाही, कुठेही पक्षभेद नाही, कुणाचाही खाली पण नाही, कुणाचे मोठे पण नाही, हे प्रथम आपण जाणावं. आणि एवढंच या ठिकाणी करून या समितीच्या पाठीमागे, या लोकांच्या पाठीमागे उभं राहावं एवढं आवाहन करतो. आणि जय जय महाराष्ट्र. त्याबद्दल